येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। शिक्षा सुनावताच 2 आरोपींनी केलं पलायन, घटना CCTVत कैद। प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात 5 वर्षाची शिक्षा सुनावलेल्या 6 आरोपींपैकी दोघांनी न्यायालय आवारातून पलायन केलंय। मात्र पोलिसांनी यातील एकाच पाठलाग करत पकडलं तर दुसरा आरोपी फरार झालाय। हा प्रकार मालेगाव न्यायालयात घडल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान घटनेचा थरार CCTV मध्ये कैद झालाय। मालेगावच्या सलाम चाचा रोडवर 2020 मध्ये 6 जणांनी एकावर प्राणघातक हल्ला केला होता। या गुन्ह्याची न्यायालयात सुनावणी सुरू असताना 4 आरोपी प्रत्यक्ष न्यायालयात तर 2 कारागृहातून ऑनलाईन हजर होते। शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आरोपींना ताब्यात घेत असताना मोहम्मद अखलाक व सलीम यांनी पलायन केल्यानं न्यायालयाच्या आवारात गोंधळ उडालाय। पोलिसांची एकच धावपळ उडाली। दरम्यान एका नागरिकानं पाय आडवा लावल्यानं अखलाक खाली पडला। पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडले, मात्र गर्दीचा फायदा घेत सलीम फरार झालाय। त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, नाशिक।